श्रीराम समर्थ. नमस्कार. मी ज्योतिष वास्तु विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित 5 दिवसीय मोफत फाउंडेशन वास्तु वर्गाच्या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण मंगलाचरणाने सुरुवात करत असतो. तर आज आपल्याला मंगलाचरण सुरू करायचं आहे. सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी कॅमेरे चालू करा. बरं, सगळ्यांनी कॅमेरे चालू करा. रोज सांगावं लागतं का रे? सांगावं लागतं? नाही सांगावं लागलं पाहिजे, आपण हुशार आहोत ना. ओके, ग्रेट. तर सगळ्यांनी कंपल्सरी कॅमेरे चालू करा, कारण आपण चोरून ज्ञान घेत नाही आहोत. लक्षात आलं? कॅमेरे कोण चालू ठेवतं? एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाभारतामध्ये अशी एकदा घटना घडली होती की एक अतिशय जगज्जेता योद्धा आणि अतिशय धुरंधर गुरूंकडे गेला आणि गुरूंकडे गेल्यानंतर त्यांनी चोरून ज्ञान घेतलं होतं. चोरून. मित्रांनो, जेव्हा त्या गुरूंना समजलं तेव्हा त्या गुरूंनी त्या शिष्याला शाप दिला की हे जे तू ज्ञान माझ्याकडून घेतलेलं आहेस, हे ज्ञान जेव्हा तुला जीवनामध्ये सर्वोच्च गरज असेल त्यावेळेस हे ज्ञान तुला उपयोगी पडणार नाही. ओके, अशोक पाटील शर्ट घालायचा व्यवस्थित. तर मित्रांनो, जेव्हा हा योद्धा कोण होता? तर कर्ण होता. लक्षात ठेवा, अर्जुनाची क्षमताच नव्हती कर्णाला म्हणजे अर्जुनाची धमक नव्हती कर्णाला हरवण्याची, पण केवळ गुरुशापामुळे कर्ण त्यावेळेस रणांगणामध्ये हार पत्करावी लागली, वीरगतीला प्राप्त झाला. त्याचं एकमेव कारण असं की त्यांनी त्याच्या गुरूंकडून चोरून ज्ञान घेतलं होतं. आणि मित्रांनो, आपण जर चोरून ज्ञान घेत असू, ओके, तर बिनधास्त कॅमेरे बंद करून अभ्यास करा. ते ज्ञान कधीही आपल्याला उपयोगाला येणार नाही. हा, तुम्ही लक्षात ठेवा, गुरुजींनी तुम्हाला बोलवलेलं आहे, निधड्या छातीने घ्या, मी द्यायलाच बसलेलो आहे. लक्षात आलं? ते तुम्हाला आयुष्यभर उपयोगाला आल्याशिवाय राहणार नाही आहे. सो मित्रांनो, परत परत सांगायची गरज नाही लागली पाहिजे. प्रत्येकाने वर्गाला आल्यानंतर कॅमेरे चालू करून व्यवस्थित जागेवरती व्यवस्थित कपडे घालून बसायचे. लक्षात आलं? इथे ज्येष्ठ माता बंधू भगिनी आहेत, तर आपण कपडे घालून व्यवस्थित बसायचं आहे, जेणेकरून आपल्यामुळे दुसरं कोणालाही डिस्टर्ब होणार नाही आहे. ओके, सो ग्रेट. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला कालचा भाग समजला असेल. तर मित्रांनो, आज आपण दुसऱ्या वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी ही प्रार्थना मंगलाचरण करून वर्गाला सुरुवात करायची असते. तर सगळ्यांनी ताठ बसायचं आहे, डोळे मिटायचे आहेत, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मन शांत 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 होत आहे, प्रसन्न होत आहे. मनातला सर्व थकवा, सर्व टेन्शन्स, डिप्रेशन दूर 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 होत आहे, दूर 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 होत आहे. मन शांत 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 होत आहे. मी पूर्णपणे निरोगी झालेलो आहे. आपला आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढतच चाललेला आहे. आपण शांत आणि सुरक्षित झालेले आहात आणि हे पवित्र शास्त्र शिकून जीवनामध्ये यशस्वी होत आहात. ही वेळ एक संधी स्वतःला दिल्याबद्दल स्वतःचे धन्यवाद व्यक्त करायचे. ज्यांनी ही लिंक आपल्याला दिली, हे पवित्र शास्त्र शिकण्याची संधी ज्यांनी आपल्याला प्रदान केली,
त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, धन्यवाद व्यक्त करायचे आणि दृढ संकल्प करायचा आहे. श्री गुरुचरणी तो संकल्प अर्पण करायचा आहे की हे पवित्र शास्त्र मी शिकणारच आहे, कारण हे शास्त्र माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारं शास्त्र आहे. आणि हे म्हणून मी स्वतः शिकणार आहे आणि हे शिकून समाजाच्या, कुटुंबाच्या, माझ्या स्वतःच्या कल्याणाचा मार्ग मी होणार आहे. दुसऱ्याला गंध लावण्यासाठी आपल्या हाताला आधी गंध लावावा लागतो. दुसऱ्याला सुखी करण्याचा निश्चय केल्यानंतर जीवनामध्ये आपण आपोआप सुखी होत जातो. या नियमाने दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी, स्वतःच जीवन सुखी, समाधानी, समृद्ध करण्यासाठी हे पवित्र शास्त्र मी शिकणार आहे. आणि ती शिकण्याची पात्रता वैचारिक, मानसिक, आर्थिक, शारीरिक ही पात्रता माझ्या अंगी यावी अशी श्री सद्गुरुचरणी करबद्ध प्रार्थना करायची आणि दृढ संकल्प सोडायचा आहे की हे पवित्र शास्त्र मला शिकायचं आहे आणि शिकण्याची पात्रता माझ्या अंगी यावी आणि हे शास्त्र शिकून आपणच घ्यावं माझ्याकडून, अशी गुरूंना, श्री गुरूंना प्रार्थना करायची. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मन शांत 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 होत आहे. आकार, उकार आणि मकार हा स्पष्टपणे ऐकू येईल. या पद्धतीने 3 वेळा म्हणायचं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु परमगुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु श्री सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. जोरदार हातावर हात घासायचे आहेत आणि ती ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला प्रदान करायची आहे. मित्रांनो, परत हात जोडायचे आहेत आणि मंगलाचरण म्हणायचं आहे. भृगुर अत्री वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्तथा नारदो नग्निजिच्चैव विशालाक्ष पुरंदरः ब्रह्मः कुमारो नन्दीशो शौनको गर्ग एव च वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति अष्टादशेति विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकाः संक्षेपेणोपदिष्टं च
यन्मनवे मत्स्यरूपिणाम् वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया आरोग्यं पुत्रलाभं च धनधान्यलभेन्नरः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरु परमगुरु परमेष्ठी गुरु परात् परगुरु श्री सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। मित्रांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण पूजेमध्ये जो केला जाणारा संकल्प आहे त्या संकल्पाची सुरुवात आणि वास्तुशास्त्र कसा संबंध आहे याचा विचार केला। मित्रांनो, आपण अनेक जण परवा मी एका मुंबईच्या वास्तू व्हिजिटला गेलो होतो। मुंबईमध्ये वास्तू व्हिजिट होती। मित्रांनो, त्या वास्तू व्हिजिट गेल्यानंतर त्यांना कोणीतरी एक व्यक्ती आला, म्हणजे अर्धवट वास्तू अभ्यासक होता, आणि त्यांनी त्या व्यक्तींना सांगितलं की बा तुमच्या घरामध्ये आत्मा आहे, प्रेत आहे, नकारात्मक एनर्जी आहे आणि म्हणून तुम्हाला काहीतरी XYZ त्रास होत आहे। मित्रांनो, ते जातक खूप घाबरले आणि आपले एक विद्यार्थी होते विशारद वर्गाचे, त्यांच्याशी संपर्क आला। संपर्क आल्यानंतर त्यांनी मला फोन केला, गुरुजी असं असं काहीतरी तसं झालंय। मित्रांनो, मी वास्तू व्हिजिट म्हणजे गेलो, वास्तू पाहिली आणि वास्तू वेगवेगळ्या एनर्जी चेक केल्या आणि चेक केल्यानंतर मग पहिला नियम आहे, दुसरा जो कोणी वास्तू अभ्यासक असतो तो अभ्यासक आधी घरात जातो। आणि मित्रांनो, माझी आणि माझ्या विद्यार्थ्यांची एक परंपरा आहे, पद्धत आहे, माझ्या गुरुवर्यांची ती परंपरा आहे, तीच मी विद्यार्थ्यांना शिकवतो। जेव्हा आपण एखादी वास्तू पाहायला जातो तेव्हा कधीही घरी जायचं नसतं, डायरेक्ट कधीच जायचं नाही, जोपर्यंत तुमचा घराच्या खालचा अभ्यास व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला वास्तू समजू शकत नाही। कारण मित्रांनो, 80% जी वास्तू आहे, लिहून घ्या, 80% वास्तू ही घराच्या बाहेर असते आणि 20%च वास्तूचा विचार, म्हणजे ज्याला भवनशास्त्र असे म्हणतात, या भवनशास्त्राचा फक्त 20%च विचार घरामध्ये केलेला आहे। 80% वास्तुशास्त्र हे घराच्या बाहेर असतं। लक्षात आलं? मित्रांनो, कधीतरी हे उदाहरण तुम्हाला पुढे सांगेलच, पण आत्ताही एक सांगतो। एक लक्षात ठेवा, शास्त्र असं सांगतं की घराची पूर्व दिशा मोकळी असावी, घरामध्ये सूर्यप्रकाश यावा। मित्रांनो, तुमचं घर अगदी 20, 25, 50 वर्षापूर्वी अगदी याच पद्धतीने बांधलेलं होतं की घरामध्ये अगदी स्वच्छ निखळ सूर्यप्रकाश पूर्व दिशेचा यायचा, पूर्व दिशा ओपन होती। याच्यामुळे पूर्वीच्या लोकांना मान सन्मान आदर पद प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायच्या। मग मित्रांनो, पुढे असं होतं की तुमच्या घराच्या म्हणजे जागेच्या बाहेर, काय म्हटलं मी, घराच्या बाहेर, जागेच्या बाहेर, जो की तुमच्या वास्तूचा भाग नसतो, काय म्हटलं मी, जो की आपल्या वास्तूचा भाग नसतो, दुसऱ्याने दुसऱ्या वास्तूमध्ये आपल्या घराच्या पूर्व दिशेला चिटकूनच मोठीच्या मोठी बिल्डिंग बांधलेली असते। मग तुम्ही मला सांगा मित्रांनो, आपली जागा आजही वास्तूप्रमाणे, कालही वास्तूप्रमाणे होती, पण मित्रांनो, आपल्या घराच्या समोर एखाद्याने बिल्डिंग बांधली आणि त्या बिल्डिंगचा परिणाम आपल्या घरामध्ये जो सूर्यप्रकाश येत होता तो बंद झाला आणि पूर्व दिशेची जी काही एनर्जी असते, ऊर्जा असते, ती ब्लॉक झाली आणि त्याच्यामुळे आपल्याला मान सन्मान आदर पद प्रतिष्ठा म्हणजे मिळणं कमी झालं। कंपनीमध्ये नोकरीमध्ये प्रमोशन व्हायला अडचणी निर्माण झाल्या।
तर अशा पद्धतीने समस्या येत राहतात. आता तुम्ही मला सांगा, तुमची वास्तू काल पण 100% वास्तूप्रमाणे होती, आज पण वास्तूप्रमाणे आहे. तर तुम्ही मला सांगा की ह्या गोष्टीचा कुणी विचार करतं का? नाही ना करत. म्हणजे मित्रांनो, की आपल्याला आपल्या वास्तूचाच नुसत्या म्हणजे चार भिंतीच्या आतल्याच गोष्टींचा विचार करून चालत नाही, तर जागेचाही परिपूर्ण विचार करावा लागतो आणि जागेच्या बाहेरच्या गोष्टींचाही विचार करावा लागतो. कारण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा देखील सकारात्मक, नकारात्मक असा प्रभाव आपल्या जागेवरती, आपल्या वास्तूवरती, आपल्या भवनावरती आणि पर्यायाने आपल्यावरती होत असतो. म्हणून 80% वास्तू आपल्याला बाहेर पाहायची असते. मग या नियमाप्रमाणे मी जेव्हा वास्तू पाहायला गेलो मित्रांनो, तेव्हा ती जी वास्तू होती, ती वास्तू एका ओढ्यामध्ये बांधली होती. आजकाल आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो. तुम्ही जर बघितलं असेल तर आजकाल बिल्डर काय करतात, की ओढा असतो तो कालांतराने बंद होतो किंवा त्याला बंद करतात, तिथे भर टाकतात आणि बिल्डिंग बांधतात. बरोबर की नाही? बरोबर की नाही? बिल्डिंग बांधतात. तर मित्रांनो, अशा वेळेस ते घर तिथे अशी ती बिल्डिंग बांधली होती आणि ती बिल्डिंग अशा पद्धतीने बांधली असल्यामुळे घराच्या म्हणजे जागेच्या बाजूलाच म्हणजे पूर्वी त्या जागेमध्येच होतं, पण प्लॉट वेगळा पाडल्यानंतर ना दुसऱ्या प्लॉटमध्ये त्या प्लॉटला चिटकूनच एक म्हसोबा होता. काय होता? म्हसोबा होता. आणि बिल्डरने ती बिल्डिंग बांधल्यानंतर ती हँडओव्हर केली आणि बिल्डर निघून गेला. मग मधल्या कालावधीमध्ये बिल्डिंगच्या बाहेर तो देव राहिल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि तिथे खूप झाडं झुडपं आलेली मित्रांनो. मग याच्यामुळे त्या व्यक्तीला ती जी देवता होती ती सातत्याने स्वप्नामध्ये येत होती आणि तिला भास होत होते. तर मित्रांनो, आणि याच्यामुळे ती सातत्याने घाबरत होती. लक्षात आलं? आता तुम्ही मला सांगा, जर भूत प्रेत पिशाच्य अशा एनर्जी म्हटल्यानंतर व्यक्ती जास्त घाबरते. पण मी जेव्हा जाऊन तिथे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, अभ्यास केला, पाहिल्या, सांगितला, मित्रांनो, मोठे पण नक्की नाही, पण अगदी नम्रतेने त्यांचा तो जो त्रास होता, तो त्रास 21 दिवसामध्ये परिपूर्णतया कमी झाला, बंद झाला. त्या म्हणजे दोघांना शांत झोप यायला लागली आणि मित्रांनो, त्यांच्या जीवनामध्ये पुढे प्रगती देखील व्हायला लागली. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी आजची आपल्या भारताची स्थिती आहे, शेजारचा जर देश अस्थिर असेल तर आपण कधीच स्थिर राहू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने मित्रांनो, जेव्हा आपल्या वास्तुदेवता कितीही उत्तम असेल, पण आजूबाजूच्या एनर्जी ज्या अस्थिर असतात, तेव्हा त्या आपल्याला स्थिर राहू देत नाहीत. म्हणून आजूबाजूच्याही एनर्जींचा, ऊर्जेचा आपल्याला विचार करायचा असतो, अभ्यास करायचा असतो. आणि त्यासाठीच, हे समजून सांगण्यासाठीच मग कोणत्या कोणत्या ऊर्जा असतात, तर त्याच्यासाठी ह्या ऊर्जा आपण जे काल पाहिलं हे पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं असतं. आणि एक लक्षात ठेवा, भले आपण गावाकडचं शेत असतं, तर गावाकडे आजही ज्यांना शेती आहे ते आज देखील शेतावरती जातात, शेतावरच्या देवतेला नैवेद्य दाखवतात आणि मग आपण स्वतः वनभोजन म्हणजे शेतामध्ये जाऊन जेवण जेवत असतात. लक्षात आलं? तर मित्रांनो, अशा पद्धतीने या गोष्टींचा परिणाम होत असतो आणि म्हणून ह्या गोष्टी आपण कालच्या भागामध्ये पाहिल्या. आता मित्रांनो, या पूजनामध्ये पुढे आपण काय म्हणतो, तर सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लांबरधरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्न उपशान्तये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाभिमंगलम् येषां हृदयस्थो भगवान् मंगलायतनं हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंग्र्यगुं स्मरामि
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः एषामिन्द्यवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम। मित्रांनो, मला कल्पना आहे की हे जे गुरुजींनी म्हटलं हे आपल्या अगदी मुंगी उडाली आकाशी 120च्या स्पीडने सगळ्यांच्या डोक्यावरून गेलं असणार आहे. हरकत काही नाही. हे आपल्याला आत्ता सगळं समजलंच पाहिजे असा अट्टहास देखील नाही. तर हे काय आहे नक्की? तर मित्रांनो, सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः. हे जे द्वादश म्हणजे 12 एतानी म्हणजे हे अनेक वचन बहुवचन आहे. द्वादश एतानी नामानी य पठे शृणुयादपि. जो कोणी व्यक्ती हे श्लोक हे मंत्र म्हणेल किंवा ऐकेल, य पठेत शृणुयाद अपि. लक्षात आलं? जो कोणी ऐकेल किंवा बोलेल म्हणेल तर त्याला काय काय प्राप्त होईल लिहून घ्या. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये विद्यारंभ, आता बघा मित्रांनो, गुरुजींनी इथूनच का सुरुवात केली? काय कारण आहे? गुरुजींना दुसरी कुठून सुरुवात करता येत नव्हती का? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये आपल्या एवढी ज्ञान देणारी वास्तुशास्त्रामधली दुसरी संस्था अस्तित्वात नाही. माफ करा, मोठेपण नाही, अहंकार तर बिलकुल नाही, फक्त माहिती असावं. मी सुरुवात कुठूनही करत शकत होतो, पण इथूनच का करतोय? कारण मित्रांनो, हे ज्ञान घेण्याची पात्रता तुम्हाला यावी, याच्यासाठी तुम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावा, आणि म्हणून आपण इथून सुरुवात करत आहोत. विद्यारंभे, विद्येच्या आरंभाच्या वेळेस हे गणेशाचे 12 जी नावं आहेत, ही नावं आपल्याला म्हटले असता आपल्याला विद्या प्राप्त होते. विद्यारंभे, मग विद्येला आरंभ करत असताना मग मित्रांनो आपल्याला मुलं असतात, आपल्याला नातवंड असतात. आज आत्ता चालू वर्षामध्ये कित्येक पालकांची मुलं 10वीला असतील, बरोबर की नाही? कित्येकांचे 9वीला असतील, कित्येक जण 10वी 12वी म्हटल्यानंतर अगदी शेगडीवरती असतील, गॅसवरती असतील. गुरुजी काय होईल, गुरुजी काय होईल? म्हणजे मुलांची परीक्षा आहे की आईवडिलांची परीक्षा आहे असा प्रश्न पडावा या पद्धतीने ते टेन्शनमध्ये असतात. करिअर अगदी पणाला मुलाच्या शिक्षणासाठी लावलेलं असतं. तर मित्रांनो, अशा वेळेस आपल्या मुलाला अभ्यास करून ही यश प्राप्त होत नसेल तर या 12 नावाचं रोज नित्यनेमाने पठन केलं असता, किंवा शाळेमध्ये आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? शाळेमध्ये जाताना देखील हे स्तोत्र रोज नित्यनेमाने जर म्हटलं तर लिहून घ्या मित्रांनो, तुमच्या मुलाला कधीही कमी मार्क पडणार नाहीत. त्याने अभ्यास नाही केला तर पडेल, पण मित्रांनो लक्षात ठेवा, अभ्यास करूनही परीक्षेमध्ये आठवणार नाही, ही जी बऱ्याच मुलांना चिंता असते, तर ह्या गोष्टी होणार नाहीत. आणि याच्यामुळे हे अवश्यमेव म्हणावं. विद्यारंभे विवाहेच, विवाहेच लक्षात आलं? तर विवाहेच म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील, किंवा गुरुजी माझ्या मुलाचं लग्नच होत नाहीये, गुरुजी माझ्या मुलाचं लग्नच जमत नाहीये, मग मुलगा असेल मुलगी असेल, तर मित्रांनो असे जे कोणी, म्हणजे तुम्हाला एखादं स्थळ येते पण स्थळ जमत नाहीये, लक्षात आलं? वारंवार सातत्याने नकार येतो आहे, किंवा लग्न जमून तुटतं आहे, अशा जर काही गोष्टी असतील, याला अर्थात वास्तुशास्त्रीय कारण आहेतच. लक्षात आलं? वास्तुशास्त्रीय कारण देखील याला आहेतच. पण अशा जर काही गोष्टी कुंडलीतल्या गोष्टींमुळे होत असतील तर हे म्हटलं असता देखील आपल्याला विवाह योग शीघ्रत्वेने प्राप्त व्हायला मदत होते. विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा. मित्रांनो, एखाद्या महत्वपूर्ण कार्यासाठी जेव्हा आपण घरातून बाहेर जाऊ अथवा बाहेरून घरामध्ये येऊ, मला बऱ्याच वेळा फोन येतात, गुरुजी आज, म्हणजे नवऱ्यांचा फोन असतो कित्येक वेळा बायकांचा फोन असतो, आणि गुरुजी मला घरी जायची इच्छाच होत नाहीये. घरी बायकांचा फोन असतो, गुरुजी सासूने काय वाढून ठेवले काही कल्पना नाही. लक्षात आलं? पुरुष म्हणत असतात, गुरुजी घरी गेल्यानंतर त्या बायकोची कटकट ऐकावी लागणार आहे, त्याच्यामुळे मला बिलकुल घरी जाण्याची इच्छा नाही.
तर मित्रांनो, अशा वेळेस जर तुम्हाला आपल्या घरामध्ये जावं असं वाटत नसेल किंवा महत्वपूर्ण कार्याला आपण घराच्या बाहेर कामासाठी जात असू आणि ते काम व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर मित्रांनो, आपल्याला हे जे स्तोत्र आहे अतिशय प्रभावशाली आहे आणि 100% रिझल्ट ओरिएंटेड आहे. प्रवेशे निर्गमे तथा, म्हणजे एखाद्या महत्वपूर्ण कार्याला जाताना आणि महत्वपूर्ण कार्य करून आल्यानंतर येताना देखील हे आपल्याला म्हणायचं आहे. कारण लक्षात ठेवा मित्रांनो, आपला जो आनंद असतो की नाही, हा आनंद कधी कधी स्वतःलाही घातक असतो. आपलीच नजर आपल्या कार्याला लागत असते आणि ती नजर आपल्या कार्याला दुसऱ्याची किंवा स्वतःच्या घरातल्या व्यक्तींची लागू नये, म्हणून देखील हे स्तोत्र आपल्याला अतिशय प्रभावी आहे. लक्षात आलं? तर म्हणून आपल्याला हे म्हणायचं असतं. तर प्रवेशे निर्गमे तथा. मित्रांनो, संग्रामे संकटे चैव, जेव्हा आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये असो, एखाद्या संकटामध्ये अडकलेलो असतो. लक्षात आलं? संग्रामे संकटे चैव, किंवा एखादं विघ्न जर आपल्या जीवनामध्ये येत असेल, लक्षात आलं? विघ्न जर आपल्या जीवनामध्ये येत असेल तर संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. तर हे म्हटलं असता, संग्रामामध्ये तुम्हाला दुःख म्हणजे संकट येणार नाही. संग्राम म्हणजे युद्धामध्ये तुम्हाला कुणी पराजित करू शकणार नाही. संग्रामे संकटे, संकट कालावधीमध्ये तुम्ही तारून जाल. संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. जर तुम्ही रोज नित्यनेमाने म्हटलात तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ घालत असेल. लक्षात घ्या मित्रांनो, आजकाल आपल्या जीवनामध्ये विघ्न संतोषी लोक असतात. लक्षात आलं? हे विघ्न संतोषी लोकांचा प्रभाव कधी पडतो? जेव्हा आपली पूर्व दिशा दोषयुक्त असेल किंवा आपलं द्वार दोषामध्ये असेल, तर या विघ्न संतोषी लोकांचं भावतं लक्षात ठेवा. मग ह्याला वास्तुशास्त्रीय जे उपाय आहेत ते आपण पाहिजेच आहेत. पण तत्काल आता जेव्हा तुम्ही शिकाल किंवा जेव्हा व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला हे समजेल. पण आत्ता काय, तर माझा विद्यार्थी माझ्याकडे ऍडमिशन घेत असताना समाधानी असला पाहिजे. लक्षात आलं? आणि परिपूर्ण असला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये समस्या चिंता असल्या नाही पाहिजेत. तर याच्यासाठी हा तुम्हाला उपाय देत आहे. तर विघ्नस्तस्य न जायते, तर त्याला कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही. विघ्नस्तस्य न जायते. तर हे कुणी सांगितलेलं आहे? गुरुजींनी सांगितलेलं आहे का? तर नाही मित्रांनो. विघ्नस्तस्य न जायते. पुढे काय सांगितलेलं आहे? शुक्लां वरधरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनम ध्यायेत सर्व विघ्न उपशांतये. मित्रांनो, या मंत्राचा जर जप केला, कितीही मोठं संकट आलेलं असू दे, काय म्हटलं मी? कितीही मोठं संकट आलेलं असू दे, विघ्न आलेलं असू दे, तत्काल त्या विघ्नाचं शमन होतं. सर्व विघ्न उपशांतये, म्हणजे शमन होतात. पण कसं? असं म्हणून नाही मित्रांनो. शुक्लां वरधरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायेत. प्रसन्न अशा वदनाने, मुखाने म्हणायचे. जर तुम्ही प्रसन्न मुखाने जर याचा नित्यनेमाने जप केला, प्रार्थना केली, उपासना केली, तर कितीही मोठं, लक्षात ठेवा, विघ्न असू दे, तर ते विघ्नाचं शमन झाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, पुढचा मंत्र आहे जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अरे बाळांनो, आधी ऐका तरी, जाणून घ्या, समजून घ्या. गुरुजी आम्हाला पाठवा, आम्हाला पाठवा. दीर्घ श्वास घ्या, संथ श्वास सोडा आणि हे गुरुजी तुम्हाला शेवटच्या दिवशी देणार आहेत. लक्षात ठेवा, जे वर्गाला उपस्थित असतील ते त्यांनाच 5व्या दिवशी गुरुजी हे देणार आहेत गिफ्ट. लक्षात आलं? लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मंत्र लिहिता आले नाही तर लिहिण्याचा प्रयास करा, पण लिहिण्याचा अट्टहास करू नका. काय म्हटलं? लक्षात आलं का? प्रयत्न, काय सांगतोय ते लिहा, पण मंत्र लिहिण्याचा अट्टहास करू नका. गुरुजी तुम्हाला देणार आहेत CLR. क्लिअर? ओके. परत परत मागून डिस्टर्ब करू नका. यस. तर मित्रांनो, तर पुढचा जो मंत्र आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अरे बापरे गुरुजी, हा तर मंत्र आम्हाला माहितीये, आम्ही कायम म्हणतो,
कुलदेवतेसाठी, पण आम्हाला त्याचा अर्थच माहिती नाहीये. हे दुर्दैव आहे आमचं. सर्व मंगल मांगल्ये, सर्व मंगल्याची मांगलिक असलेली देवता आहे, मंगल करणारी तू देवता आहे. शिवे सर्वार्थ साधिके. शंकर शम करोती सहा शंकरहा. शम म्हणजे कल्याण, आणि त्या शंकराची जी शक्ती आहे तिला शिवा म्हटलेला आहे. शिवे सर्वार्थ साधिके, हे कल्याण करणारी तू, सर्व अर्थ जे आहे हे साध्य करणारी. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. मग मित्रांनो, धर्म, धर्म म्हणजे काय? ज्याच्यासाठी माझा जन्म आहे, जे माझ्या जन्माचं उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे कर्म मी धारण करतो त्याला धर्म असं म्हणतात. धर्म म्हणजे जात नाही, हे लक्षात ठेवा. धर्म, मग एखादं निश्चित कार्य करण्यासाठी आपल्याला अर्थ लागतो. लक्षात आलं? अर्थ लागतो. मग धर्म, अर्थ, पैसा. लक्षात आलं? धर्म, अर्थ, काम. मग पैसा आला की गुरुजी माझ्याकडे आता काय आहे? वॅगनर आहे. आता मला काय घ्यायची गुरुजी? ब्रिझा घ्यायची. तर काम, कामिनी आणि कामना, या तिन्ही गोष्ट हे शास्त्र आपल्या पूर्ण करत असतं. लक्षात आलं? वास्तुशास्त्र ह्या तिन्ही गोष्टी पूर्ण करतं. तर शिवे सर्वार्थ म्हणजे सर्व अर्थामध्ये काम देखील येतं. आणि मोक्ष, मग हे झाल्यानंतर काय साध्य करायचं आहे? तर मोक्ष साध्य करायचं आहे मित्रांनो. तर शिवे सर्वार्थ साधिके, हे 4ही पुरुषार्थ साधन करून देणारी तू आहेस. काय म्हटलं? 4ही पुरुषार्थ साधन करून देणारी आहे. शरण्ये त्र्यंबके गौरी, हे गौरी मी तुला शरण आलेलो आहे. हे नारायणी मी तुला नमस्कार करतो आहे. म्हणजे मित्रांनो, जर आपली कामं सातत्याने रखडत असतील, होत असतील, तर ह्या पवित्र अशा मंत्राचा जर रोज नित्यनेमाने कुलदेवतेला स्मरून जर जप केला, तर लिहून ठेवा मित्रांनो, तुम्ही 16 दिवसामध्ये रखडलेली तुमची कामं अनुभवायला आल्याशिवाय राहत नाहीत. फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुमची श्रद्धा, तुमची भक्ती तेवढी तीव्र पाहिजे. नाहीतर लक्षात ठेवा, म्हणजे देव देव काय, देह देवळात पण चित्त पायतानात असेल तर कितीही रात्री तुम्ही जप केला तर रिझल्ट मिळणार नाही आहे, हे मात्र निश्चित लक्षात ठेवा. सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषाभिमंगलम येषाम हृदयस्थो भगवान मंगला यतनुमरिही. गुरुजी सगळं व्यवस्थित चालू आहे, पण कायम असं चांगलं चालू राहावं याच्यासाठी सर्वदा सर्व कार्येषु या मंत्राचा जप, उपासना, अनुष्ठान करावं. कारण मित्रांनो लक्षात ठेवा, कधी कधी सगळं चांगलं असणं हे देखील टोचायला लागतं. लक्षात आलं? टोचत असतं. आणि मग जसं आहे, जे चांगलं आहे त्याचा माज येऊ नये, मस्ती येऊ नये. लक्षात आलं? तर याच्यासाठी आपल्याला या मंत्राचा जप करायचं असतं, कारण सगळं चांगलं असणं हे पण घातकच आहे, कायम लक्षात ठेवा. लक्षात आलं? सर्वदा सर्व कार्येषु नास्ति देशाभिमंगलम येषाम हृदयस्थो भगवान मंगला यतनवरिही. पुढचा मंत्र किती सुंदर आहे. आजकाल तुम्ही आम्ही सिनेमामधून पाहिलेला असतो. लक्षात आलं? मित्रांनो, एक श्लोक आपण सिनेमामध्ये, मालिकांमध्ये ऐकला असेल, आपल्याला तिथंच ऐकून माहितीये. गुरुजी एवढे वर्ष पूजा करतोय, पण गुरुजी म्हणतात ते आम्हाला कधी कळलाच नाही किंवा कधी आम्ही समजूनच घेतला नाही. गुरुजी कोणता? बरं जाऊ द्या, पूजत नाही म्हटलं हरकत नाही, पण लग्नाच्या वेळेस पण म्हटला जातो गुरुजी, तोही आम्ही कधी ऐकला नाही. दुर्दैव आमचं. कोणता? तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपते ते गृहगुम स्मरामी. मित्रांनो, हा जर मंत्र जर तुम्ही म्हटलात तर तदेव लग्नम सुदिनम तदेव, तुम्ही एखादं कार्य करायला जात असताना, एखादं उत्तम कार्य करायला जात असताना मुहूर्त यथायोग्य नाही आहे. जर तुम्ही हा मंत्र जर म्हणजे पठन करून गेलात, भगवान विष्णूचं स्मरण करून गेलात, तर लक्षात घ्या, तदेव लग्नम, लग्न म्हणजे 24 तासामध्ये 12ला जर भागलं तर 2 तास उरतात. एक भाग 2 ने जातो, म्हणजे 2 तासाची एक लग्न असतं. ते 2 तासाचे जे लग्न आहे ते लग्न आपल्याला शुभकारक होण्यासाठी तदेव लग्नम सुदिनम तदेव, तो दिवस चांगला होण्यासाठी सुदिनं तदेव ताराबलम,
चंद्रबलं तदेव. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी दोन प्रकारची विशेषत्वाने बल बघितली जातात. एक ताराबल आणि दुसरं चंद्रबल. चंद्रबल आणि ताराबल का मित्रांनो? कृष्ण पक्षामध्ये ताराबलाचं प्राधान्य असतं मुहूर्तशास्त्रामध्ये, आणि शुक्ल पक्षामध्ये चंद्रबलाचं प्राधान्य असतं. तर लक्षात ठेवा, तारा म्हणजे काय? तर तारा म्हणजे नक्षत्र बल. तर हे नक्षत्र जे आहे हे आपल्याला अनुकूल व्हावं. राशी, चंद्र म्हणजे मन. मन लक्षात घ्या. मग मन कशावरून बघितलं जातं? राशीवरून बघितलं जातं. मग राशीमध्ये जो आपला चंद्र स्वामी जिथे असेल त्याच्यानुसार आपल्या मनावरती परिणाम होत असतो. लक्षात आलं? मग हे जे मन आहे, हे मन आपलं स्थिर होण्यासाठी, चित्त स्थिर होण्यासाठी, कारण मित्रांनो लक्षात ठेवा, जगातला कितीही उत्तम मुहूर्त काढून दिला, एक लक्षात ठेवा, नुकताच आपण गणेश उत्सव साजरा करतो, साजरा केला, बिचाऱ्या गुरुजींना आपण वेळेत बोलवलं, किंवा पंचांगामध्ये मुहूर्त पाहिला होता, गुरुजी पेपरमध्ये आला होता, तर तो मुहूर्त आम्ही घेतला, मुहूर्ताला तयार केली, बिचाऱ्या बायकोकडून आम्ही अगदी खुश होतो, पण बिचाऱ्या बायकोकडून नेमका गुळ खोबरं आणायला विसरलो, आणि मित्रांनो, आपल्या जोडीदाराचा आपण 7 पिढ्यांचा उद्धार केला. बेअक्कल आहे का? बिंडोक आहे का? तुला कळत नाही का? इथं उशीर होतोय, मुहूर्त संपत चाललाय. मित्रांनो, अशा पूजेचा किंमत जी आहे ही शून्य आहे, हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला मुहूर्त पाहिजेच याच्यासाठी असतो की आपल्याला मन जे आहे आल्हाददायी असावं, मनोबल वाढलेलं असावं, मन आपलं स्थिर व्हावं, चित्त स्थिर व्हावं. आणि याच्यासाठी मन हे कसं आहे? चंचल आहे. चंद्र कसा आहे? चंचल आहे. म्हणून पौर्णिमा अमावस्या आपली मानसिक स्थिती बदलत जाते. लक्षात आलं? जसं मानसिक स्थिती बदलत जाते तसा आपल्या ऋतू बदलांमध्येही, वातावरणामध्येही चंद्र सूर्याच्या गतीने परिणाम होत असतो. आणि जो ऋतुमानाने जो परिणाम होत असतो तो आपल्या पृथ्वीवरती ऋतुमानाचा प्रभाव होत असतो. आता थंडीचे दिवस सुरू होत आहेत मित्रांनो, तर कशामुळे? तर ऋतू बदललेला आहे, बरोबर की नाही? ऋतू परिवर्तन झालेलं आहे. आणि हे ऋतू परिवर्तन कशामुळे झालेलं आहे? सूर्य आणि चंद्राच्या गतीवरून झालेलं आहे. आणि हा जो ऋतू परिवर्तन आहे, या परिवर्तनाचा परिणाम म्हणजेच लक्षात ठेवा, या पृथ्वीवरती वातावरणामध्ये झालेला आहे. वातावरणाचा परिणाम पृथ्वीवरती झालेला आहे. पृथ्वीवरचा परिणाम आपल्या वास्तूवरती होतो आहे. वास्तूचा परिणाम आपल्या मनावरती होतो आहे. आणि मन आपलं चांगलं की वाईट होणार आहे हे ठरवत असतं. म्हणजे मित्रांनो, साधी गोष्ट आहे, पण वास्तूचा म्हणजे वास्तूशीच संबंधित ह्या गोष्टी आहेत. आपण याचा विचार करत नाही. आपली वास्तू जर अस्थिर झाली असेल, लक्षात आलं, विचलित झाली असेल, तर देखील आपलं मन अस्थिर होतं, विचार अस्थिर होतात, भावना अस्थिर होतात, भावनांवरती कंट्रोल राहत नाही, मनावरती कंट्रोल राहत नाही, आणि मग नात्यांमध्ये कडवा, समस्या इत्यादी सगळ्या गोष्टी येतात. लक्षात आलं? आणि म्हणून आपल्याला वास्तूतून तर ह्या गोष्टी पाहिच्याच आहेत. मग वास्तुशास्त्रामध्ये मनाचा कारक जो चंद्र आहे, हे जो चंद्र आहे हे कुठली दिशा आहे? तर ही दिशा आहे उत्तर दिशा मित्रांनो. मग उत्तर दिशेला जर अशा पद्धतीचे दोष आले तर इत्यादी तत्सम दोष घडतात. मग मित्रांनो, आत्मविश्वासाची कमतरता होणे, मन जे मानसिक आरोग्य जे आहे ते कमजोर होणे, कमी होणे, मन सातत्याने दुःखी होणे, रोगी असणे. लक्षात घ्या, एखाद्याला बोलता बोलता रडू येतं, एखाद्याला काय बोलावं कळत नाही, काय बोलावं सुचत नाही, इमोशन्स व्यक्त करता येत नाहीत. तर अशा ज्या काही मानसिक समस्या असतात, हे कशामुळे आहे हे कधीच कुणाला कळत नाही, डॉक्टरांनाही कळत नाही. बावळटासारखं सायकोलॉजी म्हणजे सायकोलॉजीचे ट्रीटमेंट आपण घेतो, काउन्सिलरकडे जातो, पण कधीही याचं निदानच होत नाही. आणि आपला जोडीदार ज्याला आपण आपलं म्हणतो तो देखील आपल्याला समजून घेण्यासाठी पात्र असत नाही. आणि याच्यासाठी म्हणून आपल्याला उत्तम वास्तु अभ्यासक होणं अथवा उत्तम वास्तु अभ्यासक मिळणं अत्यंत गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. मग ताराबल, आणि म्हणून आपल्याला चंद्रबल आणि ताराबल अत्यंत गरजेचं असतं. ताराबलम चंद्रबलम ते देव. मग विद्याबलम बलम दैव बलम तदेव. मित्रांनो, हो हो हो, अतिशय उत्तम श्लोक आहे. लक्षात घ्या, धन संपत्ती कशाने मिळवायची असते? तर विद्या बुद्धी योगेन. विद्या
आणि बुद्धियोगेनं धन प्राप्त करायचं असतं तर विद्याबलम दैवबलम तदेव. मित्रांनो, हे गुरुजींनी तुम्हाला विद्या दिली आहे लक्षात ठेवा, पण विद्या दिल्यानंतर गुरु आशीर्वाद, गुरु कृपा जोपर्यंत आपल्यावरती होत नाही तोपर्यंत तुम्हाला दैवाची साथ प्राप्त होणार नाही. मग दैव कोणत्या दिशेशी संबंधित आहे वास्तुशास्त्रामध्ये? तर ईशान्य दिशेशी संबंधित आहे. गुरुजी, आपण मी एवढं करते, तोंडापर्यंत घास येतो पण हिसकावून घेतला जातो. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ईशान्य दिशेशी संबंधित आहे. जर आपल्या घराच्या दशा बिघडल्या तर जीवनाची म्हणजे दशा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ह्या ज्या दिशा आहेत ह्या व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. मग वास्तुशास्त्रानुसार त्या बिघडल्या तर मोठे उपाय काय करायचे ते तर आपण पुढे जेव्हा स्टेप बाय स्टेप जाऊ तेव्हा तर पाहूच. पण आत्ता तुम्हाला काय करता येईल आज आत्तापासून, तर याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. लक्षात आलं? तर विद्याबलम दैवबलम तदेव. दैव जर तुम्हाला तुमचं बलवत्तर करायचं असेल तर मित्रांनो, ईशान्य दिशेला जर काही दोष असतील तर त्या दोषाचं आपल्याला निर्मूलन केलं पाहिजे, ते दोष काढून टाकले पाहिजेत. मग तुम्ही विचाराल गुरुजी कसे काढावे? दीर्घ श्वास घ्या, संथ श्वास सोडा. आणि एक लक्षात ठेवा, जर एकाच दिवशी डॉक्टर कसं व्हायचं जर हे सांगितलं असतं लक्षात आलं तर सगळेच डॉक्टर होत झाले असते. तर हे एक स्टेप बाय स्टेप आहे. आपण डायरेक्ट मास्टरचं शिक्षण घेत नाही. 10वी करतो, 12वी करतो, ग्रॅज्युएशन करतो आणि मग मास्टर करतो. अगदी याच पद्धतीने आपल्याला हे शिक्षण, हे ज्ञान, सगळे दोष कसे तयार होतात, दोष कोणते कोणते असतात, कुठे असतात, काय असतात, त्याच्यावरती उपाय काय आहे, हे स्टेप बाय स्टेप सगळं पाहायचं आहे. हे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यामुळे मग गुरुजी दोष म्हणजे कसं हे लगेच विचारू नका. हा वर्ग आपण अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की वर्ग संपेपर्यंत तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळालेली असते. लक्षात आलं? त्याच्यामुळे आपल्या वर्गाचा एक नियम आहे, ज्या वेळेस जे शिकवलेलं असतं त्याच वेळेस त्या विषयावरचे प्रश्न विचारायचे. जो विषय शिकवलाच नाही त्याच्यावरती प्रश्न विचारून उपयोग काय? त्याची उत्तरं तुम्हाला पुढे मिळणार असतात. लक्षात आलं? तर विद्याबलम दैवबलम तदैव. दैव बलवत्तर करण्यासाठी त्याला तुम्हाला एक साधा उपाय सांगू का? साधा उपाय सांगू दैव बलवत्तर करण्यासाठी. चला, ईशान्य दिशेला, ईशान्य दिशेला तुपाचा दिवा ब्रह्ममुहूर्तावरती जर रोज नित्यनेमाने तुम्ही लावलात, ओके, तर लिहून घ्या, 45 दिवसामध्ये तुमचं दैव बलवत्तर झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आलं? विद्याबलम दैवबलम तदैव. म्हणजे तुम्हाला हे शास्त्र शिकण्यासाठी लक्षात ठेवा, तुमचं दैव बलवत्तर होतं म्हणून तुम्ही इथे. कारण आपल्याला ग्रुपमध्ये एकूण 3000 लोक आली होती, पण आज एवढी लोक का आहेत? तर तुमचं दैव बलवत्तर आहे. मित्रांनो, कर्म देत म्हणजे दैव देतं पण कर्म घेऊन जातं. आज तुम्ही इथे आलेले आहेत लक्षात ठेवा, पण इथं येऊन जर तुम्ही आयुष्यात पुढे आलाच नाही, लक्षात आलं, कर्म दरिद्र्यासारखं इथेच थांबला, पुढे शिकलाच नाही, अभ्यासच केला नाही, तर ह्याला दैव काही करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. ज्या अर्थी ही ऍड तुम्हाला दिसली, जाहिरात दिसली, किती लोकांना दिसली? टोटली 6 लाख लोकांना आपली ऍड दिसली. त्याच्यातले 3500 लोक ग्रुपमध्ये आली. आणि मित्रांनो, 500, 1000, 1500 लोकच हा वर्ग फक्त आपलं करतात. सांगायचं तात्पर्य, आणि याच्यातले लक्षात ठेवा, काही विद्यार्थीच पुढे येतात, काही विद्यार्थ्यांना इथपर्यंत येऊनही लक्षात घ्या, बुद्धी, निर्णय घ्यायची बुद्धी सुचत नाही. लक्षात आलं? देव समोर असतो हो, देव समोर असतो, पण एक पाऊल पुढे जाण्याची आपली तयारी नसते. लक्षात आलं? फक्त एक पाऊल आपण उचलायचा असतो. म्हणून गुरुजींनी ऍड मध्ये म्हटलेलं आहे, तुमचा एक निर्णय तुमच्या जीवनाला बदलून टाकायला कारणीभूत, यशस्वी करणार आहे, आणि तो हाच निर्णय आहे. आणि म्हणून आज तुम्हाला जगामध्ये कुठेही आजपर्यंत न ऐकायला मिळालेलं हे ज्ञान तुम्हाला आज मिळतंय. लक्षात ठेवा, विद्याबलम, कारण तुमचं दैव बल उत्तम आहे आणि दैव दिवसेंदिवस बल वाढत जाणार आहे, आणि ते अजून वाढावं याच्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी उठून तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. काय करायचंय? तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि याच्यासोबत ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला जमल्यास पारिजातकाची फुलं त्याच्यावरती वाहून नमः शिवाय या मंत्राचा सुरुवातीला ओम लावून तुम्हाला
याचा जप करायचा आहे. किती वेळा करायचा आहे? तर मित्रांनो, पाचा पाचा 55 वेळा म्हणायचं आहे. काय हे सूत्र आहे? तर मित्रांनो, याचे 5 मंडल रोज पूर्ण झाले पाहिजेत. कारण एकदा 5 वेळा म्हणजे 5 नमः शिवाय या मंत्राला ओम लावून असं एकदा म्हटलं की एक झालं, असं 5 वेळा म्हटलं की एक मंडल पूर्ण झालं. लक्षात आलं? असं 5 वेळा म्हटलं की 5 मंडल पूर्ण झाले, म्हणजे एक अनुष्ठान तुमचं पूर्ण झालं. असं 55 दिवस केलं तर तुमच्या दैवामध्ये कितीही अरागता असेल तर त्या सर्व गोष्टी म्हणजे तुम्हाला दैव जर साथ देत नसेल तर ते दैव तुम्हाला साथ द्यायला सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही. लिहून ठेवा. लक्षात आलं? ग्रेट. तर मित्रांनो, विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपते ते गृहगुम स्मरामी, आणि याच्यासाठी हा लक्ष्मीपतीचं स्मरण करायचंय. लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजय, लाभ तुम्हाला प्राप्त व्हावा. आता एक लक्षात ठेवा, बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती नसेल. मित्रांनो लक्षात ठेवा, डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपण म्हणतो का, डॉक्टर माझ्याकडे पैसे नाहीत, पैसे कमी करा, म्हणतो? किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो, माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला साखरेचे भाव कमी करा. सोनं घ्यायला गेल्यानंतर ना सोनाराकडे म्हणतो, माझ्याकडे पैसे नाही आहे, सोन्याचे भाव कमी करा. नाही ना. मग मित्रांनो, या वर्ग जर तुम्हाला प्रामाणिकपणे करायचा असेल, किती जणांना पेड वर्ग करायचा आहे? त्यांनी PM टाईप करा. ओके, त्यांच्यासाठी उपाय सांग. मित्रांनो, हा जर वर्ग तुम्हाला करायचा असेल, ओके, आणि तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती नसेल, आर्थिक समस्या असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या मंत्राचा जर तुम्ही नित्य लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजय, प्रामाणिकपणे जर तुम्हाला हे शास्त्र शिकायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो मंत्र आहे लाभस्तेषाम जयस्तेषाम, लिहून घ्या. लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजय, एषाम एषाम इंदु वरश्यामम हृदयस्थो जनार्दनः विनायकम गुरुं भानुम ब्रह्म विष्णु महेश्वरान सरस्वतीम प्रणोम्यादो सर्व कार्यार्थ सिद्धये. या 2 मंत्राचा जर तुम्ही जप केला मित्रांनो, तुम्हाला वर्गाला ऍडमिशन घेण्यासाठी जर आर्थिक समस्या असेल तर कुठूनही ही नियती, ही प्रकृती तुम्हाला सहाय्यभूत होईल, मदत करेल, आणि तुम्हाला वर्गाचं ऍडमिशन झाल्याशिवाय राहणार नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे लक्षात ठेवा. मग मित्रांनो, वर्गाचेच का नाही, जीवनामध्ये जिथे जिथे आर्थिक संकट तुम्हाला येईल तेव्हा या पद्धतीने जर तुम्ही स्पेसिफिक संकल्प सोडून जर याचा उपयोग केला तर तुम्हाला निश्चितरित्या यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आहे. लक्षात आलं? मग मित्रांनो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर विजयो भूती ध्रुवानीतिर्मतिर्मम. मित्रांनो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र योगेश्वर कृष्ण, जिथे योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धर, तिथे जिथे पार्थ धनुर्धर म्हणजे अर्जुन असतो, तत्र श्रीर विजयो भूती, तिथे श्री म्हणजे लक्ष्मी आणि विजय म्हणजे जय प्राप्त. ध्रुवानीतिर्मतिर्म, ध्रुवासारखा विजय प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हाला ध्रुवासारखा विजय प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल, श्री आणि लक्ष्मी, तुम्हाला विजय आणि लक्ष्मी प्राप्त व्हावे असं जर वाटत असेल तर मंत्राची फक्त सुरुवात करा. लिहून घ्या, यत्र योगेश्वर कृष्ण. लक्षात आलं? मित्रांनो टेन्शन घेऊ नका, हे मंत्र तुम्हाला ग्रुपवरती येतील. लक्षात आलं? जे कोणी माझे पुरोहित बांधव इथे असतील त्यांनी अवश्यमेव हे मंत्र ग्रुपवरती पाठवावे. जर कोणी पाठवले नाहीत तर माझ्या प्रिय बांधवांनो घाबरून जाऊ नका, हे मात्र मी तुम्हाला निश्चित देणार आहे. CLR क्लिअर? ओके, यस. तर मित्रांनो, जर तुम्हाला लक्ष्मी रिलेटेड, श्री रिलेटेड काही समस्या असतील, कालच गुरुजींनी कोणत्या तरी वर्गामध्ये सांगितलं, पैसे पाहिजे असेल तर लक्ष्मीकडे जाऊ नका, नवऱ्याकडे जावा. लक्षात आलं? नवरा आले की बाई पाठीमागे आलीच म्हणून समजा. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा,
विष्णूची उपासना केली तर लक्ष्मी तुमच्या पाठीमागे पाठीमागे धावत धावत येणार आहे. म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण, जित्र योगेश्वर कृष्ण आहे, यत्र योगेश्वर कृष्णो तत्र पार्थो धनुर्धरा, तिथे धनुर्धर पार्थ आहे. तत्र श्रीर विजयो भूती, तिथे श्री आणि विजय प्राप्त होतं. ध्रुवानी तिर्मतिर्मम, ध्रुवासारखं म्हणजे आढळ संपत्ती, आढळ विजय आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या 3 मंत्राचा रोज नित्यनेमाने जप केला तर तुमच्या जीवनामध्ये कितीही आर्थिक विपरीत परिस्थिती असू दे, सुधारल्याशिवाय राहणार नाही आहे. तर मित्रांनो, पुढे श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णू आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे रामरामाश्रमे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवाहनशके अस्मिन्न व्यवहारिके असं म्हणून आपण संकल्प करतो. मित्रांनो, अजिबात तुम्हाला संस्कृत येण्याची गरज नाही. कोणीतरी टाकले मला संस्कृत येत नाही, गरजेचंच नाहीये. गुरुजी आहेत ना सांगायला. अक्षरण एकैक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. ज्या पद्धतीने रामरक्षेमधलं एक एक अक्षर जे आहे हे महापातकांचा नाश करतं, अगदी त्याच पद्धतीने संस्कृत मधलं एक एक अक्षर जसा कापूस पिंजावा तसा पिंजून तुमच्या समोर प्रस्तुत करणार आहे. त्याच्यामुळे संस्कृत येण्याची जरुरीच नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं? यस. तर मित्रांनो, असा आपण संकल्प करतो. मग लक्षात घ्या, श्रीमद भगवतो महापुरुषस्य, जो महापुरुष होता भगवंत नावाचा, विष्णू आज्ञया प्रवर्तमानस्य, जे विष्णू नावाचा होता, आणि त्या विष्णू या महापुरुषाच्या आज्ञेने जे काही प्रवर्तमान सध्याला चालू आहे, विष्णू आज्ञे प्रवर्तमानस्य, त्या विष्णूच्या आज्ञेचा अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे, त्या ब्रह्मदेवाचा दुसरा परार्ध सुरू आहे. लक्षात आलं? मग काय झालं, भगवान महाविष्णूंच्या इच्छेने काय वर्तमान चालू आहे, प्रवर्तमान चालू आहे. मग मित्रांनो लक्षात ठेवा, वटस्य पत्रस्य पुटोशयानाम बालम मुकुंद मनसा स्मरामी. जेव्हा बालमुकुंद महाविष्णू मनामध्ये स्मरण करत होते की काय, की जगताची उत्पत्ती करावी, विकृती करावी. मग जेव्हा योग निद्रा यदा विष्णुर जगत्ये कारण विकृते आस्थिर्य शेषमभजत कल्पांते भगवान प्रभु तदाद्वावसुरो घोरौ विख्यातौ मधुकैटभौ विष्णु कर्णमलोद्भूतौ हंतुम ब्रह्माणमुद्युतौ स नाभिकमले विष्णु स्थितो ब्रह्मा प्रजापति दृष्ट्वाता असुरौ चोग्रौ प्रसुप्तंच जनार्दनम तुष्टावयोग निद्रांता मेकाग्र हृदय स्थितः विष्णु प्रबोधनार्थाय हरिनेत्र कृतालयाम विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थित संभारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णुं अतुलां तेजस प्रभु ब्रह्मोवाच. क्या बात है मित्रांनो, काय भाग्य तुमचं, कल्पना आहे तुम्हाला? आजचं भाग्य तुमचं किती जोरात आहे, हे महात्म्य तुम्हाला ऐकायला भेटतंय. मित्रांनो, याच्या एवढं भाग्य दुसरं कोणतंच असू शकत नाही. भगवान महाविष्णूंना उठवण्यासाठीची जी प्रार्थना आहे ती ही प्रार्थना आहे. योग निद्रा यदा विष्णू जगत्ये कारण विकृते. जेव्हा महाविष्णू भगवान योग निद्रेमध्ये असताना, योग म्हणजे वटस्य पत्रस्य पुटोशयानाम बालम मुकुंद मनसा स्मरामी, जेव्हा वटाच्या पानावरती जगताच्या उत्पत्तीच्या वेळेस भगवान महाविष्णू वटाच्या पानावरती शेषाशयी अवस्थेमध्ये शयन झालेले असताना, झोपलेले असताना काय झालं, योग मायेने त्यांना काय केलं, बांधून केलं, बंदी, योग निद्रेने त्यांना मोहित केलं, बांधून टाकलं. आणि त्याच्यामुळे मित्रांनो ते काय झाले, योग निद्रा यदा विष्णू जगत्ये कारण विकृते, तेव्हा जगताची निर्मिती करण्याचा त्यांना संकल्प झाला, म्हणजे विचार आला. आस्थिर यशेषमभजत कल्पांते भगवान प्रभू, तर कल्पाच्या अंताला ही घटना घडलेली. मग त्यावेळेस तदाद्वा असुरौ घोरौ, त्यावेळेस 2 असे असुर, घोर घनघोर असे असुर, विख्यात मधु कैठभो, मधु आणि कैठभ नावाचे 2 असुर उत्पन्न झाले. विख्यात मधु कैठभो कुठून उत्पन्न झाले, तर विष्णू कर्ण मलोद्भूत, विष्णूंच्या कानाच्या मलापासून उद्भूत म्हणजे उत्पन्न झाले. हंतुम ब्रह्मांड मुद्यतो, आणि ते ब्रह्मदेवाला
त्रास द्यायला लागले. मित्रांनो, मग जेव्हा भगवान महाविष्णूंनी जग निर्माण करण्याचा जेव्हा विचार केला आणि योग निद्रेमध्ये असताना भगवान विष्णूंच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झालं आणि ते कमळ उत्पन्न झाल्यानंतर त्या कमळामधून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. आणि मग कमळ वरती आल्यानंतर त्या कमळाचं जे पाणी असतं ते टप 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 म्हणजे ते जे टपटप पडत होतं तेव्हा ब्रह्मदेवाने इकडे तिकडे बघितलं, अरे कुणीच नाहीये इकडे. तो जो पाण्याचा आवाज होता तो पाण्याचा आवाज त्यांना तप तप असा यायला लागला आणि ब्रह्मदेव म्हणाले, अरे मला कुणीतरी तप कर असं सांगतंय. मग ब्रह्मदेवाने तप केलं आणि तप केल्यानंतरनं या तपाच्या साधनेने श्री महाविष्णूंनी ब्रह्मदेवांना वेद दिले. काय दिले? वेद दिले. आणि वेद दिल्यानंतर जगताची उत्पत्ती करायला सांगितले. आणि तेव्हा तदाद्वा असुरो घोरव विख्यातो मधुकैटभो विष्णू कर्ण मूलोद्भूतौ हंतुम ब्रह्मांड मुद्यतौ. तर ते दोन जे मधु आणि कैठभ नावाचे जे असुर होते ते ब्रह्मदेवांना त्रास द्यायला लागले, पीडा द्यायला लागले. आणि मग मित्रांनो, ब्रह्मदेवाने अनेक वेळा श्री महाविष्णूंना उठवण्यासाठी प्रार्थना केली. लक्षात आली? प्रार्थना केल्यानंतर ब्रह्मदेव काय उठना, कसं उठणार आहे? बायकोच्या मुठीतच, बायकोने तेवढं मुठीतच पकडून ठेवलं होतं. लक्षात आलं का? बायको म्हणजे कोण मित्रांनो? लक्षात ठेवा, योग माया म्हणजे महाविष्णू. आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश श्रेष्ठ, काही किंमत नाही ह्या ब्रह्मा विष्णू महेश्वराला. लक्षात आलं? कुणाशिवाय? स्त्रीशिवाय, शक्तीशिवाय. कारण योग मायेने बंदिस्त केलं की हे देव देखील काही करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर पुरुषांना देवत्व प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या स्त्री शक्तीचा आदर आपण केला पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे. जेव्हा एक लक्षात ठेवा, हर कामयाबी पुरुष के पीछे एक औरत का हात होता है, हे कायम लक्षात ठेवा. उत्तम स्त्री शिवाय तुम्ही कधीच यश प्राप्त करू शकत नाही आहात. कारण प्रत्येक पुरुषाची देवांची म्हणजे देवांना देखील शक्तीची गरज होती. तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना तर आहेच, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, समृद्ध व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा वास्तुशास्त्राचा एखादा नियम नाही पाळला तरी हरकत नाही मित्रांनो, पण आपल्या जोडीदाराचा रिस्पेक्ट हा केलाच गेला पाहिजे. आजकाल आम्ही त्यांना दासी म्हणून वागवतो, लाजा वाटल्या पाहिजेत आम्हाला. आमची ती दासी नाही, लक्षात ठेवा. कारण ती आमची शक्ती आहे, ती आमची ऊर्जा आहे, ती आपली प्रेरणा स्त्रोत असली पाहिजे. आणि बायकांनी लक्षात ठेवा, आपण असं वागलं पाहिजे. तेव्हाच आपण एकमेकांच्या साह्याने आयुष्यात पुढे जाऊ. नाहीतर आयुष्यभर रडत रडगाणं बसू, साध्य काहीही होणार नाही, हे लक्षात ठेवा. मग मित्रांनो, हे काही योग निद्रेने बंदिस्त असल्यामुळे विष्णूंना जाग येत नव्हती. मग ब्रह्मोवाच, ब्रह्मदेवाने योगमायेची प्रार्थना केली आहे. ब्रह्मोवाच त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार सुरात्मिका स्वधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः त्वमेव संध्या सावित्री त्वं देवी जननी परा त्वयेतद् धार्यते विश्वं त्वयेत सृज्यते जगत त्वयेतत् पाल्यते देवी त्वमस्यन्ते च सर्वदा विसृष्टौ सृष्टिरूपा त्वं स्थितिरूपा च पालने. या पद्धतीने ब्रह्मदेवाने भगवतीची प्रार्थना केली आहे. आणि ब्रह्मदेव म्हणजे भगवतीने म्हणजेच योग मायेने महाविष्णूंना सोडलंय मित्रांनो. आणि मग महाविष्णूंना ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली की मला त्रास देत आहेत, आणि म्हणून महाविष्णूंनी त्या मधु आणि कैटभाशी अनेक वर्ष युद्ध केलं, आणि ते मधु आणि कैटभ हरता हरेना गेले मित्रांनो. मग अनेक कालांतर म्हणजे पंचवर्ष सहस्राणी बाहु प्रहरणो विभू. पंचवर्ष सहस्राणी म्हणजे 5,000 वर्ष ते युद्ध चाललेलं आहे. इथे दिलेलं आहे पंचवर्ष सहस्राणी बाहु प्रहरणो विभू. तर 5,000 वर्ष हे युद्ध चाललं. आणि 5,000 वर्ष युद्ध चालल्यानंतरही मधु आणि कैटभ जे असुर होते ते मरत नव्हते. शेवटी भगवंताने आपल्या मायेचा उपयोग करून त्यांना परास्त केलं आणि त्यांना आता मारणार. तेवढ्यात मधु नावाचा जो असुर होता तो म्हटला, प्रभो रुको जरा, मारने की इतनी घाई क्यों है? लक्षात आलं?
तर मित्रांनो, मग म्हणजे मधू म्हटला की प्रभो थांबा, माझी एक शेवटची इच्छा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये लक्षात ठेवा, जो शरण आला त्याला मरण देऊ नये, आणि मरण देत असताना त्याची जी शेवटची इच्छा असते ती पूर्ण करायची असते. प्रभो तुम्ही मला मारणारच आहात, तर माझी एक शेवटची इच्छा आहे. बोल बाबा बोल, चल काय इच्छा आहे? प्रभो जोपर्यंत आकाश तारे आहेत तोपर्यंत माझं नाव अमर झालं पाहिजे. तथास्तु आशीर्वाद दिला मित्रांनो, त्याचा वध केला, आणि त्याचा जो मेध उत्पन्न झाला होता, त्याच्या रक्ताचा जो मेध उत्पन्न सगळ्या पृथ्वी पाण्यावरती पडला. लक्षात आलं? पाण्यावरती पडला. आणि तो कशापासून उत्पन्न झाला होता? विष्णू कर्ण मलोद्भूत, मलाला मेध असं म्हणतात. तर मल हा त्या पाण्यावरती पडला, आणि त्या पाण्यातून जो मातीचा गोळावरती आला, त्या मातीच्या गोळ्याला मेध लागला, मेध सगळीकडे पसरला, आणि त्याच्यामुळे आपलं वास्तुशास्त्र ज्याच्यावरती आधारलेलं आहे, त्या वास्तुशास्त्र म्हणजे जमिनीवरती आधारलेलं आहे, त्या जमिनीला, म्हणजेच तुम्हाला मला आत्ता माहित असलेल्या पृथ्वीचं पहिलं नाव जे होतं मेदिनी होतं, तेव्हा पहिलं नाव मेदिनी पडलं ह्या जमिनीला. आणि ह्या मेदिनीचं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र होय मित्रांनो. आज आपण पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली ती पाहिली. मग उद्या ह्या वास्तुशास्त्राचा क्रमाक्रमाने विकास कसा झाला, वास्तुशास्त्र काय काय प्रदान करतं, हे आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, आज इथे भेटलात, उद्या परत इथेच भेटूया उद्याच्या वर्गामध्ये. तोपर्यंत दिल्या घरी सुखी राहा. मी नाही, आई वडिलांनी नाही, देवांनी. सो मित्रांनो, कुणाला काही प्रश्न असतील आत्ता शिकवलेल्या वर्गाबद्दल तर हँडराईज करा, प्रश्न विचारा. अजून एक महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 5 दिवस जे रोज वर्गाला येतील, उत्तम कमेंट्स जे टाकतील त्यांना गुरुजी 5व्या दिवशी गिफ्ट देणार आहेत, हे विसरू नका. तिसरं, जर आपल्या परिचितांना जर खरोखर हे शास्त्र शिकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही लिंक, ग्रुपची लिंक त्यांना द्यायला हरकत नाही आहे. कारण गुरुजी द्यायलाच बसलेले आहेत. घेणाऱ्याची पात्रता पाहिजे, कितीही या रे, मी द्यायला बसलोय. लक्षात आलं? जर कुणाला प्रश्न असतील तर तुम्ही हँडराईज करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. गणेश पिंगले बोला. ग्रुपवर टाका ना तेवढे फक्त. गुरुजींनी एकदा सांगितलं, गुरुजींना कळलं, परत स्पेशली हँडराईज करून सांगायची गरज नाही. ओके सर. सर ओके, यस. शुभांगी खडे. सर, आपण जे गणेशाची 12 नावे सांगितली ते रोज साधारणतः किती वेळ बोलायचं? एकदा म्हटलं तरी हरकत नाही. एक वाक्य लिहून घ्या. यदि तुम पूरे मन से किसी चीज को चाहोगे तो सारी कायनात उसे मिलाने के लिए एकजुट हो जाती. लक्षात आलं? एक क्षणभर जरी म्हटलं, सांगताना थोडस स्पीड होतं, मग आम्हाला लिहिताना दीर्घ थोडस श्वास घेऊन संथ श्वास सोडायचं. मोफत वर्गामध्ये आपल्याला एका निश्चित टप्प्यापर्यंत जायचं असतं, तर हे असं होणारच आहे. पण जे लिहून घेता आलं नाही ते तुम्हाला, जे मंत्र लिहून घेता आले नाही ते तुम्हाला दिले जाणार आहेत. ओके, ग्रेट. प्रतिभा शिरसाठ, कॅमेरा चालू करून बोलायचं. संध्या कुलकर्णी. हा, प्रतिभा शिरसाठ. सर, गुरुजी नमस्कार. हा, आपण जे ईशान्य दिशेला करायला सांगितलं आहे, दोषा करता दिवा लावायचं आणि पारिजातकाचं फुल ओम नमः शिवाय म्हणणे वगैरे, हे घरातील एकाने केलं तर सगळ्यांना फायदा होईल का? 100% वास्तूला Thank you. फायदा होईल, म्हणजेच वास्तूमध्ये राहणाऱ्यांना सगळ्यांना फायदा. धन्यवाद. धन्यवाद Yes. गुरुजी, धन्यवाद. संध्या कुलकर्णी. गुरुजी, खूपच सुंदर माहिती दिली आहे तुम्ही. तर मला तो खूप आवडला तुमचा हा वर्ग. मला तुम्हाला असं विचारायचं होतं की हे जे आम्ही राहतो आता ते घर आम्ही मार्च महिन्यात विकत घेतलेलं आहे, नवीन घर. तर त्या घरामध्ये जसं आम्ही राहायला आलोय तसं दिवाळीपर्यंत एकही सणवार साजरा करता आलेला नाही. कारण आम्हाला काही ना काही अडचणी येत गेल्या. आता सुद्धा दिवाळी सण साजरा करायचा त्यावेळेस माझे सासरे एक्सपायर झाले. मागे असं म्हणजे काय सुटक काहीतरी कारणानिमित्त. दीर्घ श्वास घ्या आणि संथ श्वास सोडा, आणि सांगितलेला ईशान्य दिशेचा उपाय करा. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, ग्रेट. गुलाब पवार.
प्रज्ञा दादा पवार. हा गुलाब हॅलो. हा. दादा तुम्ही जे सांगितलं की ईशान्य दिशेला दिवा लावायचा आपला, ते वास्तूच्या आतून लावायचं की वास्तूच्या बाहेरच्या साईडने छान लावायचं? प्रश्न विचारला. तर आता वास्तू म्हणजे वास्तूची व्याख्या काय? तर वास्तूची व्याख्या म्हणजे घर नव्हे. वास्तूची व्याख्या म्हणजे जमीन. लक्षात आलं? जर आपला प्लॉट असेल, बंगला असेल, तर घराच्या बाहेर लावावा. लक्षात आलं? आणि घरच असेल, फ्लॅट असेल, तर आपण घरात आतमध्ये लावा. प्रज्ञा पवार. सर नमस्ते गुरुजी. मी आता बंगला घेतलेला आहे, पण माझ्या बंगल्यामध्ये पश्चिम दिशेला वास्तूच्या नुसार हे टॉयलेट बाथरूम नाही झालेलं. डॉट पश्चिम दिशेला आलाय आणि माझं आता बांधकाम चालू आहे. मग त्याला काही उपाययोजना तर करता येतील का? दीर्घ श्वास अंडरग्राऊंड घ्यायचा, पण संथ श्वास सोडायचा. हे पुढे जसा जसा आपला वर्ग जाईल तसा तसा ह्या सगळ्या गोष्टींवरती उत्तरं दिलेली आहेत. ओके. अच्छा. आणि अजून एक सर विचारायचं होतं, माझं मी जे घरात राहते ते घर विकलं जात नाही. मग हे जे ब्रह्ममुहूर्तावरती आपण दीर्घ श्वास सांगितले घ्यायचा, संथ श्वास सोडायचा. क्रोसिनच सगळ्या आजाराला चालत नाही. प्रत्येक आजाराचे वेगवेगळे औषधं असतात. स्टेप बाय स्टेप चालेल. आपण हे देखील पाहणार आहोत. ओके. ओके. येस. अच्छा. जागेशी संबंधित तुमच्या दैवयोगाने जर आपला वर्ग म्हणजे आता जसं माझ्या डोक्यात चालू आहे तसा जर पुढे गेला तर जागेशी संबंधित जे काही दोष असतील त्या दोषावरती म्हणजे जागा होण्यासाठी आणि विकले जाण्यासाठी देखील तुम्हाला उपाय नक्की सांगणार आहे. ओके. ग्रेट. सरिता कानडे. सर मला असा प्रश्न विचारायचा होता की आमचं घर जे आहे ते आयताकृती आहे आणि आधी एक बेडरूम, मग एक हॉल, त्याच्यानंतर एक किचन, स्पेसिफिक त्याच्यानंतर प्रश्न एक विचारायचा. बेडरूम. तर ते दिशा कसं ठरवणार आपण त्याची? हा, छान प्रश्न विचारले. याच्यासाठी तरी वर्ग आहे ना. अच्छा. ओके. वर्गामध्ये पुढे आपण पाहणार आहोत. ओके. ओके. ग्रेट. ओके. स्टेप बाय स्टेप. एक लक्षात ठेवा, 5 दिवसात तुम्हाला सगळंच वास्तुतज्ञ म्हणजे पी हळद हो गोरी असं तर होणार नाहीये. रोज थोडी थोडी हळद प्यावी लागणार आहे ना. रोज थोडा थोडा अभ्यास करावा लागणार आहे, तेव्हा हे परिपूर्ण येणार आहे. लक्षात आलं? ग्रेट. त्याच्यामुळे मित्रांनो, जे शिकवलंय ना त्याच्याबद्दल प्रश्न असतील तर विचारा. विनाकारण आपल्यामुळे 400 लोकांचा वेळ वाया नका घालू. ज्या वेळेस जो टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे ना त्याच्यावरती कोणतेही जगभर प्रश्न विचारा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर. CLR क्लिअर? ओके. ग्रेट. रुपालीजी. नमस्कार सर. सर तुम्ही ईशान्य कोणालाचा उपाय सांगितला, त्याच्यासाठी पारिजातकाची फुलं ही अनिवार्य आहे का? कारण सर ते आमच्या वा, आजूबाजू छान प्रश्न विचारले. पांढरी फुलं किंवा बेल देखील तुम्ही वाहू शकता. आणि सर मी एक मिनिट, दीर्घ श्वास घ्या. मित्रांनो, याच्यामध्ये ना पांढऱ्या कनेरीची फुलं जर मिळाली ना, क्या बात आहे, सोने पे सुहागा. ओके. ग्रेट. हा, रुपालीजी. आणि सर तेच आहे ना, ईशान्य कोणा हा आमच्या टॉयलेटच्या साईडने म्हणजे येतोय, तर आता तिथं बाजूला लावा तरी फायदा होतो. चालेल ना सर? ओके. ओके. ग्रेट. शीतल काबरा. नमस्ते सर. गुरुजी, हम्म. छान होती माहिती. माझा प्रश्न असा होता की ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की किती ते किती वेळपर्यंतचा छान प्रश्न कालावधी? विचारला. ब्रह्ममुहूर्त म्हणजे अंदाजे 3 ते 4, 4:30, 5. त्याच्या पुढचा जो 5 ते 6चा जो कालावधी आहे ना, हा उषक काल आहे. अच्छा. 6 ते 6:30 जो आहे अरुणोदय काल आहे. आणि 6:45 वाजता जर सूर्योदय असेल तर तो सूर्योदय काळ आहे. ओके. ग्रेट. थँक्यू. येस. राघवेंद्र पाटील. धन्यवाद गुरुजी. प्रश्न मला थोडासा विषयाला सोडून आहे, मी विचारू परवानगी दिली तर विचारतो सर. प्रश्न असा आहे की पक्ष आणि श्राद्ध या दोन गोष्टीमध्ये फरक काय आहे आणि दीर्घ श्वास वेगवेगळे घ्यायचा, का करावं लागतं? संथ श्वास सोडायचा. याच्यावरती आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. शेवटच्या पानावर लिहून ठेवायचा. ओके. ग्रेट. भाग्यश्री चव्हाण. श्री स्वामी समर्थ गुरुजी. माझा प्रश्न असा आहे की आता वास्तुशास्त्राचा आपण विस्तृत अभ्यास करणारच आहोत, पण ते वास्तुशास्त्र नक्की कोणत्या, म्हणजे आम्ही ज्या घरात सध्या राहतो ते भाड्याचं आहे. आमचा जवळच 5 दीर्घ किलो. श्वास घ्यायचा, संथ श्वास सोडायचा. ज्या घरामध्ये आपण स्वतः राहतो त्या वास्तूचा 100% परिणाम होतो आणि आपल्या नावावरती जी वास्तू असते त्याचा 25% परिणाम आपल्यावरती होतो. CLR क्लिअर? ओके. क्लिअर. थँक्यू. येस. धन्यवाद. ओके. मोठा प्रश्न नाही विचारा, स्पेसिफिक विचारायचं. गुरुजींना लगेच तर म्हटलं की ताक कळतं. येस. प्रमिला कोळी. बोला कोळी लवकर. पल्लवी देव.
कॅमेरा चालू करून बोलायचं. पल्लवी देव, पल्लवी देव, रेखा चौधरी, वैशाली सालुंखे. हा पल्लवी देव बोला. नमस्कार गुरुजी. जे ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही सांगितलं की ना आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, ते घरातलं म्हणजे हसबंड वाईफ पैकी कोणी लावू शकतं आणि आंघोळ करून लावणं या कसं ते पण छान विचारायचं प्रश्न होतं. विचारला. कुणी करावं याचं उत्तर मगाशी दिलं. शुचिर्भूत होऊन लावलं तर जास्त उत्तम. हो लक्षात आलं? कारण आपण गृहस्थी बर असतो, नको त्या गोष्टी करतो, होतात, तर तो दोष आहे. शक्यतो शुचिर्भूत होऊन लावलेलं जास्त चांगलं. ओके, येस. वैशाली सालुंखे. हा, श्रीराम समर्थ सर. गुरुजी, ईशान्य कोपऱ्यात एंट्रन्स आहे आणि बाहेरच्या बाजूने जिना आहे, म्हणजे उत्तर दिशा जड आहे. अरे वा, सांगितलं ना तुम्ही, का विचारायचंय काय? मग काय म्हणजे हाच उपाय त्याच्यासाठी स्पेसिफिक एक लक्षात ठेवा, तो उपाय मी आता कशासाठी सांगितलाय? ईशान्य कोपऱ्यासाठी, म्हणजे जिथं दोष आहे. हेतू काय? स्पेसिफिक. दैव बलम तदेव, दैव बल व्हावं. लक्षात आलं? दैव बलवत्तरसाठी सांगितलेलं आहे. तर कोणताही उपाय कशासाठी जोडू नका, फायदा निश्चित होईल. 100 5 पैसे फायदा 100% होणार आहे, पण उगेच कशावरचाही कोणती गोळी जोडू नका. ओके, ग्रेट. शिल्पा, आणि त्याच्यावरती उपाय आहेत. लक्षात आलं? पुढे दोष काय होतात काय नाही हे आपण पुढे पाहणार आहे. ईशान्येचा दरवाजाच काय, असे खूप एका दरवाजा नाही पाहणार आहोत आपण, 32 प्रकारचे दरवाजे पाहणार आहोत. ओके, तुम्ही फक्त धीर धरा, दम धरा, संयम धरा, विस्तृत अभ्यास करणार. पेड वर्गामध्ये याचा विस्तृत येणार आहे. लक्षात आलं? आणि तुम्हाला प्रामाणिक सांगतोय, तुम्हाला वर्गाचे मी रेकॉर्डिंग देणार आहे. ओके, आणि व्हॉट्सअपला मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्नाची उत्तरं देत राहणार आहे. CLR क्लिअर? यस. जे पेड वर्गाला ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी. शिल्पाजी कहो, कैसे हो? मी ठीक आहे तर मी महाराष्ट्रीयन आहे, चिलेकर. हिंदीत नका बोलू, मराठीतच बोला. सर, मला ना पहिलं नेटवर्क मध्ये अर्धा तास चुकलाय, तर काय त्याचं फीडबॅक मिळेल का? निश्चित मिळेल, डोंट वरी. ओके, यस. सो मित्रांनो, आपल्या सर्वांचे प्रश्न झाले असतील असं मी समजतो. आज इथे भेटलात, उद्या परत इथेच याच उत्साहाने, याच एनर्जीने भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत श्रीराम समर्थ. मित्रांनो, काल तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वर्गामध्ये आल्या नव्हत्या. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मला ग्रुपमध्ये हव्या आहेत. CLR क्लिअर? ओके, ग्रेट. श्रीराम समर्थ.